महाराष्ट्र राज्यातली थोडीफार परिस्थिती बघितली आज 2 मिनिटं झाला साजरा केलेला आहे। मी संजय ढोळके यांना मनापासून शुभेच्छा देतो। हे त्यांचं 11वं वर्ष आहे। 11 वर्षापूर्वी त्यांनी सुरुवात केली आणि आज 11व्या वर्षी देखील त्यांनी अतिशय जोमात हा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे आणि या ठिकाणी जयंती हे साजरी करतात, दहीहंडी साजरी करतात। हे या ठिकाणी अतिशय त्यांचं चांगलं काम आहे। त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो। जनतेला मी फक्त विनंती एवढीच करतो की जी परिस्थिती सध्या राज्यामध्ये आहे ती पाहता आपण जरासा संयमानेच हा साजरा करावा, एवढीच एक माझी विनंती। हे मला माहीत नव्हतं, तुम्ही आता सांगता मला, पण तसं असेल तर ते चुकीचं आहे। कारण का की आज हा जे मुलं साजरी करतायत, जे लोक साजरी करतायत, तर त्यांच्या उत्साहावरती पाणी फेरल्यासारखं होणार आहे। ते त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे। हा उत्सव जर सरकारने रेकग्नाइज केलेला आहे तर त्यांचं संरक्षण करण्याची जबाबदारी सुद्धा सरकारची आहे आणि तुम्ही म्हणताय तसं असेल तर ते चुकीचं आहे। त्यांनी दिला पाहिजे, कौतुकच केलं पाहिजे त्यांचं। ज्यांना दिसत नाही आहे काय चाललेलं आहे देशामध्ये किंवा जगामध्ये, आपल्या आजूबाजूला काय चाललेलं आहे हे देखील त्यांना दिसत नाही। हे या उत्साहाने प्रेरित होतात आणि ते इतर लोकांच्या सर्व कार्यकर्त्यांच्या प्रमाणे लोकांच्या प्रमाणे दहीहंडी बांधतात आणि ते त्याच्यामध्ये ते दहीहंडी तोडतात। ते ही खूपच कौतुकाची गोष्ट। ओके सर। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नेते रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली गेली 18 वर्षापासून या दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो आणि खऱ्या अर्थाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सर्व धर्म समभाव हा संदेश घेऊन महाराष्ट्रामध्ये जात असते आणि आज आमच्या नेतृत्वात रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वामध्ये हा हंडीचा कार्यक्रम बरेच जल्लोषात आणि लाखोंच्या हजारोच्या संख्येने साजरा करतात। गोविंदांना तुम्ही काय काय सुविधा दिलेली आहे? गोविंदा पथकासाठी शासनाने केलेल्या अटीचं काटेकोरपणे पालन केलं जातं। आता गोविंदा पथकानंतर शासनाने ज्या गाईडलाईन दिल्या त्या गाईडलाईनचं तंतोतंत पालन केलं जातं। दुसरी गोष्ट, कोणताही गोविंदा पथक जखमी अगर कुठली इजा होते त्यासाठी ॲम्ब्युलन्स आणि डॉक्टरची टीम या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे। पण आजपर्यंत गेली 18 वर्षामध्ये ह्या ठिकाणी आमचं कलाकुंज मित्रमंडळ आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कुठल्याही गोविंदाला जखमसुद्धा झालेला नाही। एवढा शांततामय कार्यक्रम 18 वर्षापासून चालत है। सर, पिछले साल के मुकाबले इस साल जो है गोविंदा पथक के बीच में जो है एक अलग ही उत्साह नजर आ रहा है, क्या कहेंगे सर? हर साल उसकी ताकत बढ़ती चलती है। गोविंदा का उत्साह महाराष्ट्र में जुलूस से साजरा किया जाता है। हर टाइम मनबलों में बढ़ोतरी होती है। अभी हमारे पास 200-250 मंडल थे। आज की तारीख में ये टाइम पे हमारे पास 150-200 मंडल आए थे। शाम को 10 बजे तक कम से कम 300-350 मंडल आ सकते हैं। सर, इनाम की राशि क्या रखी है सर? 2,22,222 सामूहिक इनाम हम रखते हैं और हर सलामी के पीछे हम लोग प्राइज दिए जाते हैं और प्रमाण पत्र दिए जाते हैं। सर, गोविंदा पथकों को क्या सुरक्षा, किस तरीके से मुंबई वासियों को जो है एक सुरक्षा का भी ख्याल रखना चाहिए? क्या सुरक्षा के लिए उनका हिमायत किया है। 12 साल के बच्चों को हम लोग ऊपर चढ़ने देते नहीं, 12 साल के नीचे वाले बच्चों को। दूसरी को डॉक्टरों की टीम यहाँ पे मौजूद है और एम्बुलेंस हमारे पास तात्काल रेडी है।